नक्की. म्हणजे म्हणजे तुमचं म्हणणं आहे की स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, अपरिहार्य कारणांमुळे हे सगळं होत असतं. पण त्याचबरोबरीनं या कार्यकर्त्यांचा त्या पक्षावरचा विश्वास असेल किंवा जनतेचा एकूण ज्या अपेक्षा आहेत त्या एका कुठल्यातरी पक्षाकडे आता केंद्रित असलेल्या दिसत नाही आहेत का, हाही त्यातनं एक उपप्रश्न निर्माण होतो. त्याच्यावरती आपण बोलूयात. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं राष्ट्रवादी काँग्रेसची जी प्रतिक्रिया होती त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल नार्वेकर आपल्यासोबत आहेत. राहुल नार्वेकर, केवळ आणि केवळ निवडणुका आधी आल्यावरतीच ही भाषा करायची आणि त्याच्या मधल्या काळामध्ये सत्ता उपभोगायची, एवढीच भूमिका सीमित आहे या सगळ्या वक्तव्यांमागे, असं तुम्हाला वाटत नाही? सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी तोडायची वाक्य कधीच म्हणाली नाहीयेत. आमची भूमिका कधीच आघाडी तोडण्याची अशी नाहीये. निवडणुकी संदर्भात जागा वाटपाचा विषय हा 5 वर्ष आधी केला जात नाही, तर निवडणुकीच्या आधी केला जातो, एक 2 महिने आधी केला जातो. म्हणून मला वाटत नाही की निवडणुकीबद्दल किंवा जागा वाटपाचा जो विषय आहे त्याबद्दल आज जर बोलणी केली तर यात काहीच चुकीचं नाहीये. एक. नंबर 2, आज तुम्ही जर बघितलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांनी, आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी युतीत न राहण्याचा एक असा सूर केला आहे. पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आघाडी तोडण्याची कधीच गोष्ट केली नाहीये. साहजिकपणे गेल्या वेळेला जो फॉर्म्युला होता, गेल्या वेळेला जसं काँग्रेस पक्षाने सांगितलेलं की आमच्या जागा अधिक आहेत त्यामुळे विधानसभेत आम्हाला अधिक जागा लढवायला योग्य राहील, त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तोच फॉर्म्युला वापरून जास्त जागा मागितल्या. तर मला वाटत नाही याच्यात काही गैर आहे. आणि शेवटी या सगळ्या गोष्टी एकदा बसून चर्चा करून यावर निर्णय होईल. त्यामुळे मला वाटत नाही की आमच्या कोणत्याही नेत्यांनी आघाडीतनं दूर व्हायचं असं वक्तव्य केलं आहे. आघाडीत राहून सर्वात आघाडीचा धर्म कसा काय पाळता येईल याबद्दल निश्चितपणे विचार करायची गरज आहे. आघाडीचा धर्म हाच सांगतो की जो न्याय आपण 5 वर्षापूर्वी केला तोच न्याय आणि तोच समान कायदा 5 वर्षानंतरही लागू असायला पाहिजे, हे आघाडीचा धर्म आहे. तुम्ही म्हणता की आघाडीचा धर्म आहे. प्रकाश अकोलकर, तुम्हाला ही जी भाषा आहे, म्हणजे आता आपण अनेक वेळा अशा प्रकारची चर्चा केलेली आहे. जे मतदार आहेत, मतदार राजा जो आहे तो सुद्धा या चर्चा ऐकत असतो, बघत असतो. कुठेतरी तुम्हाला यातलं काही द्वैत आहे, कुठेतरी भाषा बोलायची एक असते आणि दाखवायची वेगळी, अशा प्रकारची भूमिका राजकीय पक्षांची झाली आणि मतदाराला गृहीत धरलंय, असं तुम्हाला नाही वाटत? नाही, हे आत्ता भाई जगताप जे बोलले ना ते अगदी बरोबर आहे की ही राजकीय अपरिहार्यता आहे. पण राजकीय अपरिहार्यता आहे हे माहीत असून सुद्धा जाहीरपणे बोलून ते, मला वाटतं की मतदारांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण नाही का होऊ शकत की या दोन्ही पक्षांचं एकमेकांबरोबर पटत नाही आहे. आणि ते म्हणत त्यांनी स्वतःच कबूल केलं भाईंनी, मी त्याच्याशी अगदी पूर्ण सहमत आहे की शिवसेना भाजप युती असो किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती असो, ही काहीही कोणत्याही परिस्थितीत समविचारी पक्षांची किंवा काही फार प्रेमाने मनोमिलन आणि विचारांचं ऐक्य म्हणून ती झाली आहे असं बिलकुल नाही. केवळ महाराष्ट्राच्या सत्तेसाठी त्यांनी ते एकत्रित जॉईंटपणे येऊन भरलेलं टेंडर आहे असं मला वाटतं. ते टेंडर सक्सेसफुल सिंगल हँडेड आपण भरलं तर होणार नाही. 4 कंपन्या एकत्र येऊन कन्झॉर्टियम करून टेंडर भरतात, तशा पद्धतीने हे टेंडर त्यांनी भरलेलं आहे, हे त्यांनी स्वतःच कबूल केलं. पण मला वाटतं की मग त्यांनी आपापसात बसून हे प्रश्न सोडवावेत. आता मी भाईंनाच एक प्रश्न विचारतो. भाई, मला फक्त एवढं सांगा की राहुल नार्वेकर म्हणतात की आम्हाला काही युती तोडायची नाही, मात्र तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती न तोडता जागा वाढवून घेण्याचं धोरण अवलंबलं जात असताना शिवसेना आणि भाजप मात्र दोन्ही 288-288च्या तयारीची भाषा करतायत. तर ते तुटेल असं वाटतं का तुम्हाला आणि ते सिंगल हँडेड लढतील असं वाटतं? मी अकोलकरजी, राहुल नार्वेकर बोलले त्या गोष्टीचा परत एकदा दुजोरा देतो, कारण आपल्या त्या ह्याच्यामध्ये एक तर असं की आमची आघाडी तोडण्याचा कधीही वक्तव्य कोणीही केलेलं नाही. आणि मात्र शिवसेना आणि भाजप करताय तशी भाषा. होय, करताय. परंतु मी आपल्याला सांगतो त्याच्यातला फरक एवढाच आहे. अगोदर आपण जे म्हणालात ना की मतदार राजा हा मतदार राजा संभ्रमामध्ये राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, या प्रत्येक पक्षाचा एक वेगळी विचारसरणी आणि धाटणी आहे. आपल्या लक्षात आपण सिनियर आहात, आपण सगळ्या आपल्या डोळ्यासमोर गेली 30-40 वर्षाचा आपण राजकीय प्रवाह पाहिलेला आहे की याच्यामध्ये यांचा जो
शिवसेना आणि भाजपची जी युती झाली ही एक वेगळ्या ह्याच्यावर झाली, कारण त्यांच्या कुठच्याही ह्याच्यामध्ये एक याला जो म्हणतो आपण हिंदुत्व, हिंदुत्व हा सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी नंतर स्वीकारला. तो तेव्हा सुरुवातीला नव्हता आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून तो एक कॉमन धागा जर सोडला तर यांच्यामध्ये वैचारिक दृष्ट्या किंवा आणखीन कसल्या दृष्ट्या कसलंही साम्य नाही. तसं काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये नाही हे आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही, कारण ही दोन्ही जे पक्ष आहेत ज्यांचं नेतृत्व सन्माननीय पवार साहेबांनी अनेक वर्ष केलं, राज्याचे मुख्यमंत्री राहिले, पक्षाचा काँग्रेस पक्षाबरोबर राहिले, आणि म्हणून हा फरक आहे दोन आघाडीमध्ये आणि युतीमध्ये. युतीमध्ये जरी आता भाषा होत असली अकोलकर साहेब किंवा मंदार, आपल्याला मी सांगू इच्छितो की ही भाषा जी आहे ही निर्वाणीची भाषा वगैरे असं काही नाही आहे. हे तेच गणित आहे की आपल्याला एक त्यांना भाजपला वाटतंय की आपल्याला एक मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने जाऊया किंवा एकटे लढूया, अशा प्रकारे जो काय त्यांचे कार्यकर्ते किंवा नेते म्हणत आहेत ते या एकाच गोष्टीसाठी म्हणत आहेत की त्यांना त्या चर्चेमध्ये किंवा त्या सीट वाटपामध्ये आपला वाटा वाढवायचा आहे किंवा मोठा वाटा पाहिजे, अशी ही परिस्थिती आहे. आणि उद्धव ठाकरे ऍज अ शिवसेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की त्याला ते उत्तर आहे की जर तुमची जी तयारी असेल तर आमची सुद्धा 288 ला तयारी आहे, असं माझं मत आहे. पण म्हणजे ती युती तुटेल असं वाटत नाही तुम्हाला? मला नाही वाटत. अच्छा, युती तुटणार नाही असं तुमचं मत आहे. जसं पुन्हा पुन्हा अकोलकर तुम्ही मगाशी म्हटलं की केवळ खडाखडी इतक्या मर्यादेतच हे सगळं उरणार आहे का, राहणार आहे का? पण त्याहीपेक्षा यावेळेला खरं तर प्रत्येक पक्ष आपल्याकडे त्या पक्षाची सगळी वाटचाल म्हणून स्वतःच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये अस्तित्वाचा प्रश्न बनून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सामोरा जाणार आहे का, हा त्यातनं आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो. प्रकाश पवार, तुम्हाला काय वाटतं की यावेळची जी विधानसभा निवडणूक आहे ती त्या पक्षांना खऱ्या अर्थानं अस्तित्वात अनेक कारणं असतील, बरेच पक्षांचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्या नेत्यांची त्यांच्याकडची सत्ता दुसऱ्या नेत्यांकडे येण्याचा संदर्भ असेल त्याला, किंवा अनेक त्याच्यातले इतर उपकारणं असतील, पण त्यामधनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाचा मुद्दा झाले का? ही निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची आहे. हे विधान खरोखर प्रूव्ह होणारं विधान आहे. हे कोणत्या अर्थाने, तर तुम्ही बघताय की हे सर्वच नेते बोलताना आत्मविश्वासपूर्ण बोलत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आता भाई बोलत होते, राहुल बोलत होते, अजितदादा पवार बोलत होते किंवा भाजप जरी बोलत होतं तरी या सर्वांच्या बोलण्यामध्ये एवढा आत्मविश्वास नाही की आम्ही 288 जागा लढवू. ते काय म्हणतात, आम्ही आघाडी टिकवू. म्हणजे त्यांचा 50% ते आत्मविश्वास आधीच गळलेला आहे. सेकंड मुद्दा निर्माण होतो की आता 50% दुसऱ्याकडची ताकद घेऊन तरी वाचू, स्वतः काहीतरी अस्तित्व टिकवून ठेवू असं त्यांना वाटतंय. परंतु त्यांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे की मतदार आणि पक्ष यांचं नातं बदललेलं आहे. आज मतदार असं म्हणायला लागलेलं आहे की आतापर्यंत आम्ही आघाडीचं राजकारण पाहिलेलं आहे, आतापर्यंत आम्ही आघाडीचे निर्णय पाहिलेले आहेत, निर्णयामध्ये विलंब लागलेला आहे, अशा वेळेस आम्ही एकदा पूर्ण बहुमत एखाद्या पक्षाला देऊ शकतो. मग या 4 पैकी एखाद्या पक्षाने स्वतःहून ती जबाबदारी अंगावरती घेण्याची गरज आहे आणि हे 4 पक्ष ते अंगावरती घेत नाहीत. उलट तुम्ही असं पाहता की जर भाजप असं म्हणत असेल की ही जबाबदारी आम्ही अंगावरती घेतो तर कदाचित ते नरेंद्र मोदीच्या लाटेमध्ये तगून जाऊ शकतात. परंतु ही परिस्थिती या उरलेल्या 3 पक्षांच्या न्यूनत्वामुळे निर्माण होणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणता की न्यूनत्वामुळे निर्माण होणार आहे आणि हाच भाई तुमच्याकडे येतो, पण तुम्हालाच प्रश्न विचारतो, तुमचाही मुद्दा त्याच्यामध्ये मांडा. न्यूनत्वाची भावना ही कदाचित शिवसेना आणि काँग्रेसच्या पातळीवरती आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी पातळीवर नाही आहे, असा त्याच्यातनं अर्थ काढता येईल का भाई? नाही, आपले जे राजकीय विश्लेषक आहेत प्रकाश पवार यांचा फक्त एकच गोष्टीकडे लक्ष त्यांचं वेधू इच्छितो की अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा याच्यामध्ये आम्ही वेगळे लढलो,
म्हणजे सगळीकडेच काय आमची आघाडी झालं असं नाही. आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की 50%च आमचा आत्मविश्वास आहे असं जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते मलाही म्हणजे अयोग्य वाटतंय. प्रत्येक पक्षाची प्रत्येक ह्याची एक स्पेस आहे, एक राजकीय स्पेस आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून ती एक, म्हणून मी सुरुवातीला एक शब्द वापरला, राजकीय अपरिहार्यता. त्याचा अर्थ काहीतरी कमीपणा किंवा त्याचा अर्थ काही हे असं नव्हे, तर याच्यामध्ये ज्या आघाड्याची गणितं असतील किंवा युतीची गणितं असतील, ही आताच्या राजकीय परिस्थितीची तयार झाली त्याच्याबद्दल मी बोललो. त्यांचं ते मत बरोबर आहे की देशाच्या जनतेने आता जवळजवळ या देशभरामध्ये 15-20 वर्षानंतर असं घडलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 1986 नंतर प्रथमच असं झालेलं आहे की देशाच्या जनतेने एक पक्षाला कौल दिलेला आहे. म्हणजे त्यांचं ते म्हणणं मी तिथपर्यंत मान्य करीन की मतदार राजा आता असा विचार करायला लागलाय की बाबा आघाड्यांच्या ह्याच्यामध्ये निर्णय कधीतरी लांबतात, होत नाहीत, म्हणून आपण एका पक्षाला हे देऊ. या मताशी त्यांच्या काही अंशी मी सहमत आहे, परंतु पूर्ण अंशी यासाठी नाही की आपण जे लोकसभेचं पाहिलं तसंच काहीतरी विधानसभेत होईल असं समजण्याचं कारण नाही. कारण लोकसभेच्या बाबतीमध्ये वेगळी एक मानसिकता असते मतदाराची, याची जी आहे विधानसभेची वेगळी मानसिकता असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची वेगळी मानसिकता असते, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून असं आपण समजण्याचं काही कारण नाही की 50%च काहीतरी त्यांनी हे वापरलंय किंवा भाई तुम्ही म्हणताय की 50% तुमचा केवळ 50%वरती तुमचा आत्मविश्वास मर्यादित नाही, कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती तो असू शकेल. पण तो जर तसा असला तर नेमकं केवळ आणि केवळ सत्तेच्या साठी निवडणूक पूर्व आघाडी आणि युत्या करण्याचा मुद्दा का समोर येतोय आणि त्याच्यावरती ही अशा प्रकारची आघाडी अंतर्गत किंवा युती अंतर्गत वादविवाद का समोर येतात, त्याच्याबद्दलही आपण प्रश्न विचारणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.